उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला वाटतं की काहीतरी थंडगार प्यायला पाहिजे. म्हणूनच मी या तुमच्या थंडगार पिण्यावर काहीतरी सोल्युशन आणलेलं आहे. ते म्हणजे मी 4 प्रकारचे पेय तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी पण आहेत आणि थंडगार पण आहेत. पहिल्यांदा मी दाखवत आहे फ्रूट कस्टर्ड. फ्रूट कस्टर्ड तर सगळ्यांना माहितीच आहे. तरी पण मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे ते दाखवत आहे. पहिल्यांदा फ्रूट कस्टर्डची पावडर घेतली आणि ती मी दुधामध्ये विरघळून घेतली किंवा बारीक मिक्स करून घेतली. त्यानंतर मी पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ती फ्रूट कस्टर्डची पावडर टाकली आणि ते हलवायला टाकलं. त्याच्यामध्ये साखर पण टाकलेली आहे मी आणि जेणेकरून ते सगळं घट्ट झालं पाहिजे. आणि घट्ट झाल्यानंतर मग ते एका काचेच्या तुम्ही बाउलमध्ये वगैरे ओतून तुम्ही फ्रीजमध्ये सेट व्हायला किंवा गार व्हायला तुम्ही ठेवू शकता. म्हणजे ते आधी नॉर्मल टेम्परेचरला थंड करायचं आहे, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. घट्ट झालेलं तुम्ही आता बघू शकता आणि त्यानंतर तुमच्या आवडीचे त्याच्यामध्ये फ्रूट्स टाकू शकता आणि तुम्ही खाऊ शकता आणि हे खूप छान लागतं बरं का. आणि फ्रूट्स आहेत त्यामुळे ते हेल्दी पण आहे. पण हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मग हे आपलं फ्रूट सॅलडची रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि मी एका बाउलमध्ये घेत आहे. किती मस्त दिसत आहे. त्या डाळिंब्यामुळे इतकी छान शोभा आलेली आहे ना, क्या बात है. खूप आणि हे चवीला तर एक नंबर झालं होतं बरं का. खूप छान झालं होतं. जेवढं दिसायला देखणं पान आणि छान आहे ना, तेवढंच खायला पण खूप चांगलं लागतं ते. आणि मेन हे देखणं दिसतं ते डाळिंब्याचे बी असतात ना, त्यामुळं ते खूप छान दिसतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आता पुढची रेसिपी असणार आहे ती चिक्कूचा शेक करणार आहे मी. चिक्कू 2 घेतलेले आहेत. छान धुवून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये आळ्या, किडं वगैरे आहेत का बघायचं आहे, नाहीतर खराब पण असू शकतात. तर आता मी छान हे धुवून घेतलेले आहेत आणि बारीक म्हणजे असे त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहे. दोन्ही चिक्कू चांगले होते, बी काढले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण तुम्ही टाकू शकता. मी थोडे टाकलेले आहेत. खजूर टाकलेलं आहे म्हणजे ते आपल्याला साखरचा वापर करावा लागणार नाही, यासाठी मी टाकलेलं आहे. तरी पण थोडीशी साखर टाकली तरी चालू शकते. आता हे छान असं मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक केल्यानंतर मग मी दूध घालणार आहे त्याच्यामध्ये. खूप छान चवीला लागतं बरं का. आणि खजूर घातल्यामुळे अजिबात साखरची अजिबात गरज लागत नाही. चिक्कू गोड असतो आणि खजूरही गोड असतो.
त्यामुळं साखर तर नाही घातली तरी चालते आणि ज्यांना खूपच गोड लागतं त्यांनी घालू शकतात. आता मी 2 ग्लासमध्ये 2 चिकूचे 2 ग्लास भरून तर व्यवस्थित होतं, कारण हे जारला लागलेलं आपण दूध घालून आपण हे करून घेणार आहे, म्हणजे घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ते वाढू शकतं. तर या ठिकाणी आपली चिक्कूचा ज्यूस, चिक्कूचा शेक तयार झालेला आहे. एकदम मस्त दिसत आहे. आता पुढची रेसिपी मी बनवणार आहे ती म्हणजे मातीच्या थंडगार असं लागतं मातीच्या भांड्यामधलं असं दही लावणार आहे मी. तर काय करायचं, मातीचं भांडं घ्यायचं, एका पातेल्यामध्ये दूध गरम करून कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते दूध मातीच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि जास्त गरम घ्यायचं नाही आहे, कोमट म्हणजे आपल्या बोटाला भाजलं पण नाही पाहिजे अशा पद्धतीने ते कोमट घ्यायचं आहे दूध आणि त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं आहे, म्हणजे विरजण टाकायचं आहे आणि मी रात्री झोपताना लावलेलं आहे, म्हणजे रात्रभर ते दही लागलं जातं चांगलं आणि मस्त सकाळी डेअरीसारखं वडीचं दही तयार होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एकदम थंड फ्रीजमध्ये ठेवायची गरजसुद्धा पडत नाही, एकदम गार असतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित लागणार नाही. वरतीच ठेवा, कारण हे मातीचं भांडं पण गार असतं आणि फ्रीजमध्ये पण गार होतं, त्यामुळं जेवढं गरम म्हणजे असं कुबट काय ते जास्त म्हणता गरमीचं उबदार वातावरण असेल तिथं दही चांगलं लागलं जातं. तर दही आपलं कसं लागलेलं आहे तुम्ही पुढे बघाच. आणि पुढची रेसिपी असणार आहे ती नाचणीची आंबील. नाचणीची आंबील तर शरीराला खूप हेल्दी आहे आणि थंडावा मिळतो आपल्याला आपल्या शरीराला. तर ही उन्हाळ्यामध्ये नक्की प्यायलाच पाहिजे आणि हेल्दी असते बरं का. लहान मुलांना पण दिलीच पाहिजे ही. उष्णता वगैरे अजिबात होत नाही. तर काय केलेलं आहे, मी नाचणी घेतलेली आहे. मिक्सरमध्येच मी घरीच बारीक केलेली आहे. त्याचं पीठ केलेलं आहे. चाळू शकता किंवा नाही चाळली तरी चालेल. खलबत्त्यामध्ये जिरं आणि लसूण मी छान ठेचून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याचे ठेचून घेतलेलं लसूण आणि जिरे पण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. छान उकळून घेतलेलं आहे सगळं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण नाचणी भिजत घातली एका वाटीमध्ये होती ना, ते त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि हे दही दाखवत आहे, म्हणजे मी या दह्याचं थोडंसं ताक करणार आहे आणि नाचणीबरोबर खायला घेणार आहे. तर बघा, ही वाटीमध्ये मी 2-3 चमचे भिजायला ठेवली होती
नाचणीचं पीठ होतं ते आणि छान असं उकळून घ्यायचं जेणेकरून ती घट्ट झाली पाहिजे आणि घट्ट झाल्यानंतर खूप चांगली नाचणी लागते. ही नाचणीची आंबील तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि उन्हाळ्यात 2-3 ग्लास तर ही पिलेच पाहिजेत रोज, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तरी पिलेच पाहिजेत. खूप चांगली असते. आणि कशी वाटली ह्या माझ्या सगळ्या रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही पण ट्राय करू शकता.